शेतकऱ्यांची परिस्थिती ही काहीशी अशीच होती. एक वेळ अशी होती जेव्हा बियाणे, खत आणि शेतीच्या छोट्या मोठ्या गरजांसाठीही शेतकऱ्यांना पैशाची चिंता सतवायची. पण आता पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात मिळाले आहे. 4 लाख कोटी रुपयांहून अधिक थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. पीएम किसान योजनेच्या 80% लाभार्थी छोटे आणि सीमांत शेतकरी आहेत. हा शेतकरी आधीपेक्षा अधिक आत्मविश्वास आणि विश्वासाने आपल्या शेतीत गुंतले आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2,000 रुपयांमुळे आम्ही खत आणि शेतीसाठी आवश्यक वस्तू या देखील खरेदी करू शकतो. आधुनिक टेक्नोलॉजी के उपयोग से छोटे किसानों को कैसे लाभ होता है, इसका एक उदाहरण पीएम किसान सम्मान निधि भी है. आज देश भर के किसान मुझे बताते हैं कि पीएम किसान निधि ने उनकी बहुत बड़ी चिंता को कम कर दिया है. अन्नदात्यांचे जीवन सोपे नसते. ते रात्री दिवस मेहनत करतात, पण त्यांची मेहनत कधी नैसर्गिक आपत्तीचा शिकार होते. 12 वर्षापूर्वी आपल्या अन्नदात्यांच्या पिकाचे विमा याबद्दल कोणी कधी विचार केला होता का? पण आता शेतकऱ्यांना हवामानाच्या अनिश्चिततेपासून नवी सुरक्षा मिळाली आहे. कारण जास्त पाऊस, दुष्काळ किंवा गारपीट अनेकदा शेतकऱ्यांची मेहनत बिनकामाची ठरते. अशा परिस्थितीत पंतप्रधान फसल विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या विश्वासासारखी उभी राहिली आहे. पीक खराब झाल्यावर सुमारे 2 लाख कोटी रुपयांची मदत ही योजना माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. प्रधानमंत्री पीक विमा मिळताच आमच्या पिकाचे काहीही नुकसान झाले तरी आम्हाला लगेच मुआवजा मिळतो. आमच्यासाठी यापेक्षा चांगले काहीही होऊ शकत नाही. फसल विमा काय पिकामध्ये रोग लागल्यामुळे